तर मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार मुंबईकडे रवाना झालेत। जरांगेंच्या भेटीनंतर सत्तार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत। काल रात्री उशिरा जरांगे आणि सत्तार यांच्यामध्ये 3 तास बैठक झाली। सत्तारांनी फडणवीसांना सांगावं मराठ्यांना आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलं। जर आरक्षण दिलं नाही तर सगळे आमदार पाडू असं जरांगेंनी म्हटलंय। 3 वाजेपर्यंत सातत्याने 3 तास चर्चा केल्यानंतरही मला असं वाटलं नाही का त्यांच्या एक शब्दामध्ये कुठेही ती मागणी जी आहे त्यांची पहिली मागणी मराठा समाजाला न्याय मिळावा, मराठा समाजाला ओबीसी मध्ये रिझर्वेशन मिळावं। त्यांची दुसरी मागणी आहे का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत सरकारने करावी आणि यानंतर माझा स्पेशल निरोप घेऊन तुम्ही तिथे जा। मला हे भी बोलले ते की मला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मी त्यांचाही सन्मान करतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा करतो, पण माझ्या समाजावर अन्याय झाला तर मला नाईलाजाने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। सरकारचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब रात्री आले होते। त्यांना साधं सांगितलं माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या लेकरातल्या डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत। उद्याच्या कॅबिनेटला तुम्ही चाललाय, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगा की मराठ्यांचं आरक्षण द्या। तुम्ही किती गणित लावलं तरी हे मराठी तुमचं गणित चुकवल्याशिवाय सोडणार नाहीत मग। आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही।